जनतेच्या समस्येच्या बातम्या। खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद व जामगे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घरोघरी जाऊन प्रचार। प्रत्येक मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाचं बटन दाबून विजयी करण्याचे जाहीर आव्हान। भडगाव जिल्हा परिषद उमेदवार अजय बिरवटकर व जामगे पंचायत समिती उमेदवार सौ अपूर्वा जाधव यांनाच विजयी करा असे मतदारांना आव्हान। भडगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार श्री अजय शांताराम बिरवटकर आणि 22 जामगे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सौ अपूर्वा हर्षल जाधव या दोन्ही उमेदवारांच्या नावासमोरील घड्याळ या चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मताने मतदान करा। आपली निशाणी घड्याळ घड्याळ घड्याळ। विकास आमचं ध्येय, सेवा हेच आमचं धर्म। विकास आमचं ध्येय, सेवा हेच आमचं धर्म। लक्षात ठेवा, एकाच मशीनवरील दोन्ही ठिकाणी घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना विजयी करा। लक्षात ठेवा, घड्याळ निशाणी लक्षात ठेवा। भडगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार श्री अजय शांताराम बिरवटकर आणि 22 जामगे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सौ अपूर्वा हर्षल जाधव या दोन्ही उमेदवारांच्या नावासमोरील घड्याळ या चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मताने मतदान करा। आपली निशाणी घड्याळ घड्याळ घड्याळ। विकास आमचं ध्येय, सेवा हेच आमचं धर्म। विकास आमचं ध्येय, सेवा हेच आमचं धर्म। लक्षात ठेवा, एकाच मशीनवरील दोन्ही ठिकाणी घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना विजयी करा। लक्षात ठेवा, घड्याळ निशाणी लक्षात ठेवा। भडगाव जिल्हा परिषद गट आणि जामगे पंचायत समिती गणासाठी आमचे उमेदवार जे आहेत अजय शांताराम बिरवटकर हे जिल्हा परिषद भडगाव गटासाठी आहेत आणि जामगे पंचायत समितीसाठी अपूर्वा हर्षल जाधव। मी या पूर्ण स्थानिक लोकांना विनंती करतो की त्यांनी आमच्या दोन्ही उमेदवारांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी कराल आणि विकासाला साथ द्याल अशी मी आशा बाळगतो। मी सर्व लोकांना आव्हान करते की सध्या आपण 22 जामगे गटातून उभे आहोत, तर सगळ्या लोकांनी मला भरपूर मतांनी विजयी करा आणि विकासाला साथ द्या। आताही विकास चालू आहे, याच्या पुढेही तुमच्या सहकार्याने विकासाची कामं आपण दूरवर नेणार आहोत आणि बिरवटकर साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांना सोबत घेऊन आपण या इलेक्शनमध्ये भरपूर मतांनी आम्हाला विजयी कराल अशी मी आशा बाळगते। धन्यवाद।